नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्य आणि पार्थचं बोलणं मात्र रम्या फोनवर ऐकत असते. इकडे पार्थ आपल्यामुळे दुखावलेला आहे हेच मात्र काव्य बोलत असते. तर तेव्हा मात्र पार्थ तिला म्हणत असतो, पण इतक्या दिवस कधी तुम्हाला फरक पडला नाही, मग आजच का फरक पडतो आहे? त्यानंतर ती सांगू लागते की माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला आहे. जी मुलगी तुम्हाला डिव्होर्स देण्याचा विचार करत होती, आज त्याच मुलीला तुम्हाला डिव्होर्स द्यावा लागतोय. लग्नावर, संसारावर, प्रेमावर ज्यांचा इतका विश्वास होता, त्यांना मात्र आज माझ्यामुळे असं करावं लागतं आहे आणि याचाच मला खूप गिल्ट आहे. आणि त्या दोघांचं हे सगळं बोलणं मात्र आता रम्या ऐकत असते. त्यामुळे आता तिच्या लक्षात येतं की जीवा पार्थ आणि काव्या हे मात्र एकमेकांना डिवोर्स देत आहे हे तिच्या लक्षात येतं. त्यामुळे आता ती फोन कट करते आणि खूप खुश होते. एवढ्या दिवसापासून मी जी मेहनत करते आहे ती मात्र मला आता पुढे काही त्रास न घेता सगळं झालं आहे. पार्थ आता हिला डिवोर्स देणार आहे याचाच आनंद काही वेगळा आहे का? आणि असं म्हणून ती फार खुश होते. हे मात्र मी आता सगळ्यात आधी आईला सांगायला हवं. आणि असं म्हणून ती आता वसुंधराची आठवण काढते. लगेचच वसुंधराला फोन लावते. तर दुसरीकडे वसुंधरा मात्र काव्याच्या रूम मध्ये निघालेली असते. तिला मात्र जिना उतरता येत नाही, परंतु माझा खूप पाय दुखतो आहे, पण करणार काय? या रम्याला काय लागतं? आणि आता कोणाचा फोन आला? आता हिला काय, ऑफिसमध्ये बसल्या बसल्या फोन करते हेच विचारत असेल की काम झालं का? आणि काम नाही झालं हे कळल्यावर मात्र अजूनच चिडणार. जाऊ दे, तो फोनच उचलायला नको. त्यानंतर मात्र आता ती तसंच आपला पाय घेऊन काव्याच्या रूमच्या दिशेने जात असते की इकडे मात्र आता रम्या तिला ओरडेल म्हणून ती तसं करत असते. दुसरीकडे आता नंदिनी दुखावलेली असते. हे बघून मात्र जीवा तिला पुन्हा एकदा मनवण्यासाठी येतो. त्यानंतर जीवा मात्र तिनेच गायलेली कविता गातो, परंतु तो त्या कवितेमध्ये तिच्या मनातील तेव्हा ज्या भावना होत्या त्या व्यतिरिक्त तो स्वतःच्या मनातील भावना त्यामध्ये टाकतो. तर दुसरीकडे मात्र आता नंदिनीला तिने गायलेली ही कविता आठवते. तर इकडे मात्र आता सगळं काही पुन्हा जीवा आपल्या मनातलं कवितेद्वारे तिच्या समोर मांडत असतो. तेव्हा मात्र आता तुला अजूनही काही बोलायचं नाही का? असं विचारताच नंदिनी म्हणते, मी अजून काही बोलायला हवं का? तर त्यावर पुढे मात्र आता ती म्हणते की प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकतं? तर दुसरीकडे मात्र आता लगेचच पुढे जीवा म्हणतो, तुला काहीच बोलायचं नाहीये का? तर तेव्हा मात्र ती म्हणते, तुम्हाला वाटतंय ना मी बोलावं, माझ्या मनात काय आहे ते खरं खरं सगळं सांगावं. तर तेव्हा जीवा होकार देतो. तर पुढे नंदिनी त्याला म्हणू लागते की माझी इच्छा आहे, तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनर डेटला येणार का? आणि हे ऐकून मात्र जीवा प्रचंड खुश होतो आणि तो होकार देतो. पुढे मात्र तो नंदिनीला म्हणतो, आता मला असं झालं आहे की आज रात्र कधी होईल. त्यानंतर आनंदातच तो तिथून निघून जातो. इकडे मात्र नंदिनीच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असतं आणि अजूनही ती जीवावर नाराज असते. तर दुसरीकडे काव्य ही नाराज होऊन निघून जात असते. तर पार्थ मात्र तिला म्हणतो की तुम्ही अशा नाराज होऊन जाऊ नका, नाहीतर मला वाईट वाटेल. तेव्हा मात्र काव्य म्हणते, हो, पण मला तर कधीच वाटलं नाही ना तुमच्यासारखं, मला कधीच जमलं नाही. पण मला इतकंच म्हणायचं आहे, माझ्यामुळे हा व्यक्ती इतका दुखावलेला आहे ना, फक्त त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणण्यासाठी मी हे सगळं करत आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर हसूच आणायचं आहे ना? तर त्यावर मात्र आता लगेच काव्य होकार देते. तर तो म्हणतो, मग तुम्ही अजून एक कराल का? इकडे काव्या म्हणते, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी काहीही करू शकेल. तर पार्थ म्हणतो, आज माझ्यासोबत रात्री लॉंग ड्राईव्हला येणार का? तर आता काव्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. तर ती लगेच म्हणते, हो, मी येईल ना, का नाही येणार? तर पुढे आता पार्थ म्हणतो, रात्री तयार राहा. तर तेव्हा मात्र आता काव्या खूप खुश होते. हो, येईन मी आणि तयार राहील असं म्हणत आता त्याच्या कॅबिनच्या बाहेर पडते. परंतु इकडे मात्र पार्थच्याही मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. दुसरीकडे आता वसुंधरा काव्याच्या रूममधनं बाहेर पडते आणि तिला डिवोर्स पेपर भेटलेले असतात. तर दुसरीकडे ती मानिनीच्या नावाने जोरजोरात ओरडू लागते, बाहेर ये, मी सांगत असते ना तुला, माझी नजर खूप शार्प आहे, मी जे म्हणते ते होतच असतं. तर तेव्हा मानिनी म्हणते, पण तुम्ही खाली कशा आल्या? अहो, तुमचा पाय दुखतो आहे ना? तर तेव्हा वसुंधरा म्हणते, का कशाला आल्या ते राहू दे, पण
तुला माहिती आहे का, मला काय सांगायचं आहे ते जास्त महत्वाचं आहे. इतक्यात रम्या तिथे पोहोचते. तिच्या हातामध्ये ओली छत्री असते. तेव्हा मात्र मानिनी तिला म्हणते, "अगं काय हे सगळं पाणी खाली पडतं आहे." परंतु आता इकडे रम्या लक्षच देत नाही आणि वसुंधराला बोलू देत नाही. तर दुसरीकडे मानिनी तिच्या हातातली छत्री बाहेर ठेवून येते. तोपर्यंत रम्या तिला सांगते, "तू काहीच आत्ता मामीला सांगू नको." तेव्हा मात्र आता तिचं बोलणं काहीच वसुंधराला कळत नाही. इकडे मात्र आता मानिनी येऊन विचारते, "काय सांगत होती रम्या तू पार्थबद्दल?" तर तेव्हा ती म्हणते, "ऑफिसमध्ये आज त्याच्यामुळं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटलं आहे." तेव्हा मात्र मानिनी विचारते, "आणि तुम्ही काय सांगत होता ताई मला?" तर आता आश्चर्याने वसुंधरा म्हणते, "हो मी का? अगं मला पण हेच सांगायचं होतं." परंतु मानिनी म्हणते, "पण तुम्ही तर एवढा आरडाओरडा करत सांगत होत्या." तर तेव्हा ती म्हणते, "अगं मी जर अशी मश्करी केली." तेव्हा आता लगेचच इकडे मानिनी म्हणते, "तुम्ही पण ना काय कराल ते सांगू शकत नाही." आणि त्यानंतर मात्र आता रम्या, "चल मला रूममध्ये घेऊन जा," असं म्हणू लागताच इकडे आता रम्या म्हणते, "आता काय मी तुला उचलून घेऊन जायचं आहे का?" तर तेव्हा मात्र लगेचच मानिनी सांगते, "अगं त्यांचा पाय मुरगळला आहे." तेव्हा मात्र आता रम्याला आईची काळजी वाटते म्हणून ती आईला हात धरून रूममध्ये घेऊन जाते. इकडे मानिनी म्हणते, "सावकाश घेऊन जा गं." परंतु त्या दोघी तिथून निघून गेल्यानंतर मात्र मानिनीला अजूनही वाटत असतं की काहीतरी नक्की गोंधळ आहे आणि ती विचारात पडते. दुसरीकडे लिफ्टमध्ये बाहेर पडताना आता काव्या तिच्या मैत्रिणीला फोन लावून सांगते की आजचं रिव्हिजन रात्री तूच कर, मला जमणार नाही. त्यानंतर मात्र अनिशा तिला विचारते कारण काय, तर त्यावर काव्या घडलेला प्रकार तिला सांगते की मी आज पार्थ बरोबर बाहेर जाणार आहे. तिकडे अनिशा खुश होते तर इकडे काव्या तिला म्हणते, फटके देईन मी तुला. आता काय एक मित्र मैत्रीण म्हणून पण आम्ही बाहेर जाऊ शकत नाही का, असं म्हणून आता ती तिला शांत व्हायला लावते आणि तिच्याशी बोलत बोलतच पार्थच्या ऑफिसमधनं बाहेर पडते. दुसरीकडे नंदिनीची एक एम्प्लॉय मात्र जीवाशी बोलत असते आणि जीवा खूप खुश आहे. पण मी आता काय घालू या विचारावर असतो. तेव्हा मात्र ती सांगू लागते की तुम्ही जॅकेट घाला, तर त्यावर आता जॅकेट आणि जीन्स तुम्हाला छान दिसतं. तर इतक्यात मात्र जीवा म्हणतो, तुम्हाला कसं माहिती? तर ती सांगू लागते, मी नंदिनीकडनंच ऐकलं आहे. त्यावर मात्र आता नंदिनीबद्दल आणि तुमच्याबद्दल मला सगळं माहिती आहे. त्यामुळे मी हे सांगत आहे. पण माझं बारीक लक्ष असतं तुमच्याकडं, असं मात्र ती सांगू लागते. तर दुसरीकडे जीवा म्हणतो, तिने पाणीपुरी सोडल्याचं मला फार वाईट वाटतं आहे. तर आता पुढे ती म्हणू लागते की मला मान्य आहे, पण तुम्हाला एक सांगते की यानंतर तुम्ही तिला गोड खाऊ घाला. तिला गोड सुद्धा प्रचंड आवडतो. तर हे ऐकून जीवाला अजूनच आनंद होतो. मी नक्की आता डिनर नंतर तिला आज गोड खाऊ घालेल. तिच्या चेहऱ्यावर आज थोडासा तरी आनंद आला, यातच मला समाधान आहे, असं मात्र तो सांगत असतो. दुसरीकडे मात्र रम्या वसुंधराचा पाय शेकून देत असते आणि तुला काय गरज होती? तर तेव्हा वसुंधरा म्हणते, तू मला का सांगून दिलं नाही ते सांग आधी. अगं ह्यामध्ये काय आहे तुला माहिती का? तर तेव्हा रम्या म्हणते, डिवोर्स पेपर आहे यामध्ये. आणि हे ऐकून मात्र वसुंधरा म्हणते, तुला हे आधीच माहिती होतं? तर तेव्हा रम्या म्हणते, हो मला हे आधीच माहिती होतं. हे मला ऑफिसमधनं कळालं आणि हे आपल्याला आत्ता सांगायचं नाहीये. तर तेव्हा मात्र आता वसुंधरा काय बोलते तर तिला कळत नाही. तर त्यामुळे ती म्हणते, तू जरा काय झालं ते नीट सांगशील का मला? तर आता रम्या सांगू लागते की ऑफिसमध्ये नक्की काय घडलं आणि यावरनं वसुंधराला सगळ्या गोष्टीचा अंदाज लागतो. दुसरीकडे मात्र आता नंदिनीच्या चेहऱ्यावर मी आनंद पुन्हा आणणार हे मात्र तो त्याच्या स्टाफला सांगत असतो. त्यानंतर आता ती सांगू लागते की खरंच तिच्या चेहऱ्यावर आज आनंद थोडा तरी आला आहे. या गोष्टीचं मलाही समाधान आहे. आणि नंदिनीबद्दलच बोलताना ते दोघंही नंदिनीकडेच बघत असतात. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता विक्रमला गुरुजी फोन करून सांगतात आणि ते सांगतात की कोर्टाची किंवा जी काही महत्वाची कामं आहेत ती उद्या दुपारी 12 नंतर करा. त्यानंतर आता 12 नंतरच का, दुपारनंतरच का कामं करायची असं मात्र मानिनी विचारते. परंतु गुरुजी सांगतात की उद्या दुपारनंतर सगळी महत्वाची कामं व्हायला हवी. तर इकडे मात्र आता काव्याला डिवोर्स पर्यंत कसं न्यायचं हे मात्र रम्या ठरवते आणि ती तिच्या आईला सांगत असते. तर इकडे मात्र काव्य तयार होताना पार्थला विचारते की